बदलापुरात केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा किळसवाना प्रकार समोर आलाय. एका नगरसेविकेसोबत हा प्रकार घडला असून यानंतर नगरसेविकेनं जेव्हा दुकानात जाऊन जाब विचारला तेव्हा दुकानात खारीवर उंदीर फिरत असल्याचं आणि केक बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी चक्क संडासच्या कमोडवर ठेवल्याचं किळसवाना दृश्य पाहायला मिळालं. बदलापूरमध्ये अयंगार फ्रेश केक नावाची बेकरी असून त्याच्या बेलवली आणि कात्रप अशा 2 शाखा आहेत. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांनी बेलवलीतल्या बेकरीतून रवा केक आणला होता. हा केक खाताना हर्षाली गायकवाड यांना त्यात उंदराची विष्ठा असल्याचं आढळलं आणि त्यांना उलट्या, मळमळ याचा त्रास झाला. याचा जाब विचारण्यासाठी त्या बेकरीत गेल्या असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी ही उंदराची विष्ठा नसून चोको चिप असल्याचं सांगितलं. मात्र केक टेस्टिंगसाठी पाठवते असं त्यांनी म्हणताच कर्मचाऱ्यांनी चूक कबूल केली. जे आमचे पाहुणे आलते, आमच्या बेलोली विभागामध्येच माझ्या घराच्या बाजूलाच ही बेकरी आहे. तिथनं आणल्यानंतर काल माझ्या मुलांनी तो केक खाल्ला नाही. लहान मुलांनी त्यांनी आवडीने आणलेला, पण रात्रीचा टाइम असल्याने त्यांनी खाल्ला नाही. सकाळी तो केक मी खायला घेतल्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की त्याच्यामध्ये जे चॉकोसचे असतात कडक ते, तर मी माझ्याकडनं ते खाल्लं गेलं. खाल्ल्यानंतर मला एक 10 मिनिटांचं ओमिटिंग सारखं वाढलेलं आणि उलटी चालू झाली मला. तर थोडंसं मला वाटलं की क्लायमेटमुळे वगैरे असं होत असेल, पण तोच केक पुन्हा मी माझ्या मुलाला चारायला गेले की त्यांनी नाही म्हटलं की नाही मला खायचं. तर तोच बाईट मी खायला घेतलं, तर मला त्याच्यामध्ये थोडंसं असं घाण वास आणि तोंडामध्ये कसं तरीच व्हायला लागलं. तर मी ते काढून पाहिलं तर ते मला विष्ठा आढळली. म्हणजे तेव्हा मला डाऊट झाला की जी मला वॉमिटिंग झाली ती माझ्या पोटात गेल्यामुळेच ते झालं. तर तोच केक घेऊन मी त्या बेकरीवाल्याकडे, तिथं तो अवेलेबल म्हणून त्या कामाला मुली त्या होत्या, त्यांना विचारण्यात आलं की बा हे कोण करतं. ते म्हणे इथे मालक येतच नाही, आम्ही सेल करतो. तिथं पाहिल्यानंतर जे आपण केकमध्ये जी पेस्ट्रीज वगैरे पाहतो, तिथं पूर्ण माशांनी ती काच पूर्ण भरलेली. डोनेट वगैरे आपण बघा, हे असे डोनेट वगैरे ते आहेत, ते पूर्ण काच भरलेली. त्याला विचारतो, थोड्या वेळाने आला दिसेल. तर म्हणे मॅडम काय झालं. तर म्हणतं हा काय प्रकार आहे जो मी केक खाल्ला. म्हणजे तो नाही म्हणे की त्यांनी असं ओपन केलं, ते तुकडे केले त्याचे त्या विष्ठेचे आणि म्हणा की नाही हे चॉकोज आहेत. म्हणतं चॉकोज. म्हटलं आम्हालाही समजतं चॉकोज कुठल्या प्रकारचे असतात, तू मान्य कर, नाही तर मी हे केक टेस्टिंगला पाठवतो. त्याला तेव्हा कुठे त्याला असं वाटलं की बाबा टेस्टिंगला पाठवलं तर खरी गोष्ट समोर येईल. तर त्याने की मग तुमची माफी मागतो मी, की असं मीडियाला दाखवू नका, कुठेही करू नका, तुमची माफी मागतो, आमच्या पोटाचा सवाल आहे. तुमच्या पोटाचा सवाल आहे, मग नागरिकांचं काय. नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळता, तुम्ही महाग वस्तू प्रोडक्ट विकता, तुम्ही असं रंगरंगोटी करून दुकान दाखवता. ते आखरी पाहिल्यानंतर त्यांची आवाज एवढी घाणेरडी आहे ते तुम्ही नेऊन असं नागरिकांना केक विकता, त्यांच्या जीवाशी का खेळता. याच दरम्यान या बेकरीत खारीमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. तर नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी केक जिथे बनवतात त्या जागेची पाहणी केली असता अतिशय अस्वच्छ वातावरण आणि केक बनवायची भांडी चक्क संडासातल्या कमोडवर ठेवल्याचा किळसवाना प्रकार समोर आला. त्यामुळे आता या बेकरीची FDA कडे तक्रार करण्याचा निर्णय नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी घेतला असून नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही बेकरी बंद करावी अशी मागणी आता केली जाते.